माझी बहीण अशी काही भेवे नाही समजला का? समोर या करते हिंगेली पण हिंगाची वास कधी जाणार नाही समजला का? 6 वाजत आहेत तुझी बहीण कुस्ती खेळायला आली ना माझी बहीण ना मी दोघे बहिणी भिडून ना तर पुरालाच नाही तुम्ही हो काम चेहरा मारला त्या बहिणीनं काय अरे केवढं सुंदर करत आहे हो ग काय बोलत आहे ना नाही का मॅडम बोलताना काय वाटत नाही का बोलताना काय वाटत नाही का खोबऱ्याकडे कोणाकडे चालले कोणाकडे अहो तू आपला विचार कर तू कोणाकडे जात आहेस पहिल्या फेऱ्याचा मानकरी मी आहे तू माझ्या मागे ये मी तुझ्या मागे येईन का अहो माय नाही येईन का जी तू मला शिकवशील का हॅलो याच्या बरोबर सांगा तू मला शिकवशील का आज की लवडी गीत गाते अशी गोष्ट आहे मार डाला रे ठंडी में माय फर गई आई भैया अकल मंदो के मंडी अकल मंदो के मंडी में कदर होती है सदाई मंदी होती है चद्दर चद्दर दीवार की यानी तो मिले है ज्ञानी और बुलंद हौसला सटारा झुका ये महफिल फैसला समजलं का मॅडम खोबराकडे कोणाकडे गेले तुझ्या घराकडे कोणा घराकडे सकाळ म्हणजे झाडझूड करायचं आहे घराकडे कोणाला पाठवा नको मॅडमचं नाव काय करिश्मा करिश्मा मेश्राम मग मेश्राम ते मेश्राम का मी मेश्राम बहीण नाही का मग तुझी बहीण होय का हो माझ्या बहिणी काही हलत भलत बोलायला पहाड भलतं भलतं बोलायचं नाही आणि ते बोलली तर बोलू द्या ना मला आणायला का करता कोणाच्या जीवासाठी करते तुमच्या जीवासाठी मग का माझ्या बहिणीविषयी काय बोललं का दमाय का म्हणते काय तुमच्या शायरीत दमाय का काय ना मग दम नसं तर का सकाळपासून काही असेल घरता का कच्च्या पोळ्या दम असल्याशिवाय माझ्यात ताकद आहे की नाही आहे मॅडमला माहितीच आहे बापरे सूरज कितनी भी धूप दे मगर समंदर कभी सूख नहीं सूरज कितनी भी धूप दे मगर समंदर कभी सूख नहीं सकता या अल्लाह लगाने चलूती वो कभी रुक नहीं सकता ये भी श्याम बाबू है और शायद श्याम बाबू का निशाना कभी चूक नहीं सकता चुप नहीं सकता हाय भैया मार डाला रे माझे बहीण काही लागते का आता तुमच्या मनावर येते समोर पहा चल ग बाई ये बरं चल ये सामने ये बार थोड़ी बड़ी डिस्टेंस का आगे माझी बहीण नाही लाजत म्हणून मग माझी बहीण लागते का कोणात दम नाही आहे कोणात ताकद नाही आहे तुला कसं माहिती आहे माझी ताकद आहे मैं रहता हूँ कहाँ मेरे बस्ती को देख ले मैं कितना बड़ा तगड़ा हूँ मेरे हस्ती को देख ले अच्छा ये लड़ते हैं कैसे उनके कुश्ती को देख ले और चिपक जाऊंगा सीने से फिर मेरे बस्ती को देख ले हाय भैया समजलं का आता एका वेळेस होईल का नाही नाही व झोका व्हावा लागते तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं का मी मग तुम्ही नव्हतं चुकलं तर तुला सांगून द्यायला पाहिजे होतं. नाही तर का यातमध्ये काय होतं एवढ्या गोष्टीसाठी काय करतो मला का हा मॅडम काय तुमचं तुम्ही मला काय नाही म्हटलं तर मी बोलणार ना. इब्राहिम
बापू मी गाणं म्हटलं मग अशी तुझ्यानु छत्रपती शिवाजी महाराजाची उपमा दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपमा दिली. हिने गाणं म्हटलं या कुस्ती लढेंगे गेल्या घराची. पण गाणं म्हटली जोपर्यंत माणसाच्या मनात कल्पना तयार होत नाही, जोपर्यंत त्या माणसाच्या मनात या ठिकाणी कोणी एखादी कविता लिहिणारे असतील, जोपर्यंत माणसाच्या या मनात कल्पना तयार होत नाही तोपर्यंत कोणताच व्यक्ती गाणं तयार करू शकत नाही. बरोबर आहे माझे माय बापू. तर खरं तिने एखादी लिहिलं काय, एखादी कल्पना
अरे कळा शायरी करना बाई पाहाला या कसं असं होईल का काय होणार ऐक मी काय म्हणतो
पाहिला उलट तुझ्या भाग्यावर काय बंद झालं भाऊ म्हणून दिलीस फुसवून दिलीस बाईची जात माणूस किती जरी रागात गेला बाईच्या जवळ बाईने जर हसून दिलं तर बस माणूस बोलला थंड अशी वाली गोष्ट नाही का शून्याला असं आला जीवा शिवांचा जन्म झाला शून्याला असं आला जीवा शिवांचा जन्म झाला खोट नाही सांगत खोट नाही सांगत का तू एका कुत्री सांभाळ नको करू खोट नाही सांगत का तू कुत्री सांभाळ नको करू जगदंबा देवी होईल नाही का जगदंबा हे जगदंबा आणि राक्षसीने राक्षसीनच होईल याच्यामध्ये फरक नाही आहे का फरक येईल नाही येईल का दुर्गा कशी खेळंबा कशी नाही आता बारी म्हणून मला कुत्री म्हणलं तुला कुत्री म्हणलं नाही कुत्री एका कुत्रीसारखी कुहू भू केल्याला शायरी होणार नाही अशी ठोस शायरी करावा की तुला ठोस शायरीला आम्हाला उल्हास आला पाहिजे थोडी मजा आली पाहिजे कसून भिडा कसून शायरी करा ढिल्लम 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 त्याचे काय मजा येणार मॅडमने प्रश्न विचारला मीने प्रश्न विचारला होता मॅडमने उत्तर दिलं मॅडमने प्रश्न विचारला बाबासाहेब आपल्या संविधानामध्ये 394 कलम का लिहिली 95 नाही 96 नाही 97 नाही तुम्ही भरपूर योग्य सोडा मान्यवारजी मान्यवार मॅडम मॅडमने तर काय अभ्यास आहेच नाही मागणे तो आपला प्रभाकर काका सांगते आणि महिला ट्याव ट्याव करते मिठू रोटी दे अशी वाली गोष्ट आहे समजलं का या तुला कोणचं हे समजून राहिले पण तुला कोणच्या कलमा समजले तर 394 कलम की समजलं का आमच्या शायरांचं काम आहे
स्वतःच्या आईला कुष्ठरोग झाला, स्वतःच्या आईला जर कुष्ठरोग झाला तरी आपण त्या आईला काय म्हणतो? स्वतःची जन्म देणारी आई. आई हिला त्या बैलाच्या कोट्यामध्ये जागा दे, हिला त्या बैलाच्या कोट्यामध्ये जागा दे. कारण हिला कुष्ठरोग झाला, महारोग झाला, महारोगाला व्यापित आहे. आणि तो रोग जर मला झाला, माझ्या मुला बाळाला झाला तर माझ्या तरुण पिढीवर चालू नये. म्हणतो की नाही? स्वतःचा बाप असेल त्याला जर कुष्ठरोग झाला तरी आपण आपल्या घराच्या बाहेर त्याला काय अर्थ स्वतःच्या जन्म झाल्या बापाला. पण अशा व्यक्तीचा, अशा व्यक्तीला आपल्या जवळ आणलं, त्याचं संगोपन करत आहे, त्याने खाना चारत आहे, त्याने औषधी देत आहे, त्याने पालन पोषण करत आहे. ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबा आमटे, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबा आमटे, वरोऱ्याजवळ आनंदवन. बरोबर आहे का? आनंदवन या ठिकाणी जे कुष्ठरोगाने वापलेल्या, ज्याने आपण दूर केलं, आपल्या घराच्या बाहेर काढलं, अशा व्यक्तीने त्याला आपल्या जवळ केलं, त्याचं संगोपन करत आहे, त्याचं पालन पोषण करत आहे. तर डॉक्टर बाबा आमटेला रोग नाही झाला ना, कुष्ठरोग त्याच्या मायाला नाही झाला ना, त्याच्या पोराला नाही झाला ना, झाला का? त्याला सोडलं का? त्या माणसाला सर्व लोकांना आपल्या जवळ घेतलं आणि कुष्ठरोगांपासून त्यांना मुक्त केलं. आज त्याचं पालन पोषण करत आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबा आमटे. बांधवाला कोणी म्हणलं का? जी सांगितलं त्याचं नाव तरी सांगितलं का? मॅडम, असे जे काही तरुण आहेत ते माझ्या लोकांच्या समोर सांगायचं, अशी कल्पना तयार करायचं, गाणं तयार करायचं. रोबो रोबो टेजवर आला, 2-4 शेर म्हणलं, गाणं म्हणलं म्हणजे गाणं होते का? ते शाही होते का? तुमच्या खाण्यात माती पडत. आशाबाई मिश्राम यांच्याकडून 20 रुपये मिळाले. असे गाणे म्हणायला मान मिळते का? कुस्ती खेळता तुम्हाला